नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने ब्लूबेरी चीज केक कसा तयार करायचा, त्याचबरोबर क्रीमी चीज सुद्धा करून दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण केक तयार करणार आहोत. बाहेर अतिशय महाग मिळणारा केक हा आपण फक्त 100 रुपयामध्ये करणार आहोत. तुम्हाला सुद्धा हा केक घरच्या घरी तयार करायचा असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल क्रीम दूध आहे. तर हे दूध मी गरम करून घेत आहे. त्यानंतर बघा एका वाटीमध्ये अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि अर्ध पाणी टाकलेलं आहे. तर हे लिंबाचं पाणी आपण या दुधामध्ये थोडं थोडं टाकून दूध फाडून घेणार आहोत. तर यापूर्वी सुद्धा मी लंच बॉक्स चीज केक दाखवला आहे. तर त्यामध्ये सुद्धा सेम याच पद्धतीने आपण दूध फाडून घेतलेलं आहे. तर असंच थोड्या प्रमाणामध्ये आपण हे पाणी टाकत राहणार आहोत आणि दूध फाडून घेणार आहोत. गॅस आपण कमी ठेवलेला आहे. त्यानंतर बघा दूध थोड्या प्रमाणामध्ये फाटायला लागलेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरती दूध छान असं फाडून घ्यायचं आहे. तर बघू शकता दूध आता छान असं फाडून झालेलं आहे. दूध फाटल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे जास्त याला उकळू द्यायचं नाहीये. आता हे दूध मी बाजूला काढून घेत आहे आणि गॅसवरती अर्धी वाटी बटर घेतलेलं आहे आणि ते छान मेल्ट करून घेत आहे. तर कमी गॅसवरती आपण हे बटर मेल्ट करून ठेवणार आहोत. तर आता छान बटर मेल्ट सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर बघा आपण फाडून घेतलेलं दूध एका वाटीवरती चाळणी ठेवायची आहे आणि त्यावरती कॉटनचा एक रुमाल टाकून त्यावरती हे दूध टाकणार आहोत. तर हे दूध आपण कपड्याच्या साहाय्याने छान गाळून घ्यायचं आहे, म्हणजे वर छान असा चोथा राहतो. त्यानंतर थंड पाणी टाकून छान धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण लिंबाचा रस टाकलेला आहे तर त्याचा आंबटपणा यामध्ये राहत नाही. आता छान असं आपण पिळून घेणार आहोत. सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत. अर्ध्या तासानंतर बघा छान असा हा पनीरचा गोळा तयार होतो. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं हे पनीर तयार झालेलं आहे. जास्त वेळ सुद्धा आपल्याला ठेवायचं नाहीये. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे पनीरचा गोळा टाकलेला आहे. त्यानंतर आपण अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. अंदाजे अर्धी वाटी आपण हे फ्रेश क्रीम टाकलेलं आहे. तुमच्याकडे कोणत्या कंपनीची फ्रेश क्रीम असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा घरची मलाई सुद्धा यामध्ये टाकू शकता. त्यानंतर 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे आणि इथे मी चीजचे क्यूब्स टाकलेले आहेत. तर चीज आपण हे कोणतंही वापरू शकतो, फक्त चीजचा एक स्वाद यावा म्हणून यामध्ये आपण चीजचं एक स्क्यूब टाकलेला आहे. आता हे छान फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये, म्हणजे छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार होते. तर ही पेस्ट आपण पाणी न टाकताच फिरवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघा मस्तपैकी असं आपलं हे क्रीमी चीज तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने घरच्या घरी आपण असं हे क्रीमी चीज तयार करू शकतो. तर आता हे बाजूला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण पार्लेजीचे 3 पुडे घेतलेले आहेत. तुम्ही इथे कोणतेही बिस्किटचे पुडे वापरू शकता. तर आपण कमी खर्चामध्ये हा चीज केक तयार करतो आहोत म्हणून आपण पार्लेजीचे बिस्किट घेतलेले आहेत. तर यामुळे स्वादला काहीही फरक पडत नाही. तर इथे मी हे बिस्किट छान मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत आणि छान अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे बिस्किट वापरू शकता. हे आपण बेससाठी वापरणार आहोत. तर आता बाकीचे राहिलेले बिस्किट सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मेल्ट करून ठेवलेले बटर यामध्ये टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत.
जर तुम्हाला मिश्रण कोरडे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून बटरसुद्धा टाकू शकता। तर मला इथे थोडं मिश्रण कोरडं वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून बटर टाकणार आहे। तर आता छान मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं घट्ट मिश्रण तयार होत आहे। तर आपल्याला ओलसर आणि घट्ट असंच मिश्रण पाहिजे आहे। तर इथे आपले हे बेस तयार झालेलं आहे। आता एक केकचं भांडं घ्यायचं आहे। हे केकचं भांडं बघा मार्केटमध्ये सहज मिळते। तर हे फोल्डिंगचं आहे, यामुळे चीज केक सहज बाहेर काढण्यास मदत होते। तर शक्यतो चीज केक करताना याच भांड्याचा उपयोग करा। आता यामध्ये आपण बिस्किटचा बेस टाकणार आहोत। तर आता इथे सर्व बेस टाकून झालेला आहे। चमच्याच्या साहाय्याने दाब देत आपण हे सारण पसरून घेणार आहोत। तर असं व्यवस्थित सगळीकडे सारखंच आपण हे पसरून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आपण हा बिस्किटचा बेस तयार करून घेत आहोत। सर्व बाजूने व्यवस्थित दाब देऊन असा हा बेस तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा हा बेस आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, डीप फ्रीजरमध्ये नाही। इथे बघा आपण केकसाठी जी व्हिप क्रीम वापरतो ती इथे आपण वापरणार आहोत। तर ही कोणत्याही कंपनीची तुम्ही वापरू शकता। तर क्रीम वापरण्यापूर्वी आपण ही फ्रीजमधनं काढून हिला पातळ करून घेणार आहोत। जर क्रीम पातळ झाली नसेल तर तुम्ही काढून आणि चमच्याच्या साहाय्याने तिला पातळ करून घेऊ शकता, पण शक्यतो ही क्रीम पातळच रूम टेम्परेचरवर असावी। तर इथे बघा या पद्धतीने आपण ही पातळ करून घेत आहोत। आता बीटरच्या साहाय्याने आपण हिला छान फेटून घेणार आहोत। केकवर ज्या प्रकारे आपण क्रीम लावतो त्याप्रमाणेच आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली ही क्रीम फेटल्या गेलेली आहे आणि घट्ट सुद्धा झालेली आहे। तर याच पद्धतीने क्रीम फेटून घ्यायची आहे। आता या फेटलेल्या क्रीम मध्ये आपण तयार केलेले क्रीम चीज टाकणार आहोत। तर आपण जे मिक्सर मध्ये क्रीम चीज तयार केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हलक्या हाताने आपण हे सर्व परत मिक्स करून घेणार आहोत। तर या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला छान हे क्रीम मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता इथे ही क्रीम छान मिक्स झालेली आहे। त्यानंतर अर्धा तास झालेला आहे आणि आपण केकचं भांडं काढलेलं आहे। त्यानंतर यावरती फेटलेली क्रीम टाकणार आहोत। तर असं व्यवस्थित सगळीकडे आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने लावायची आहे, म्हणजे हलक्या हाताने छान व्यवस्थित पसरून घ्यायची आहे, किंवा बिस्किटचा बेस जसा आपण तयार केला त्याप्रमाणे दाबून दाबून लावायची नाहीये। आता हलक्या हाताने लावल्यामुळे ही क्रीम छान अशी फुगलेली राहते, त्यामुळे आपण ही हलक्या हातानेच क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता इथे क्रीम लावून झालेली आहे। मी भांडं बाजूला लागलेली क्रीम स्वच्छ करून घेत आहे आणि थोडंसं त्याला टॅप करत आहे, म्हणजे क्रीम सगळीकडे व्यवस्थित पसरला जाईल। आता हे केकचं भांडं मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, डीप फ्रीजरमध्ये नाही। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी ही क्रीम सेट झालेली आहे। क्रीम सेट होण्यासाठी 4-5 तास ही पुरेसे असतात। आता आपण केक काढून घेऊ। एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यावरती हे भांडं ठेवून केक प्रेस करून काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा केक छान तयार झालेला आहे। त्यानंतर बघा ब्लूबेरीचा क्रश घेतलेला आहे आणि काही ब्लूबेरी सुद्धा यामध्ये आहे। तर आता हे दोन्ही मिक्स करून मी याचे मिश्रण तयार करून घेत आहे आणि या केकवरती लावून घेणार आहे। तर ब्लूबेरी जे आहे ते आपल्याला डीमार्ट किंवा मार्केटमध्ये सहज मिळते आणि क्रश हा सुद्धा आपल्याला सहज अवेलेबल आहे। तर मी इथे दोन्ही मिक्स करून या केकवरती लावून घेतलेला आहे। तर असं छान हे आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। तर तुम्ही ब्लूबेरी ऐवजी स्ट्रॉबेरी, पायनॅपल कोणत्याही फ्लेवरचा याच पद्धतीने चीज केक तयार करू शकता। आता हे व्यवस्थित मी सगळीकडनं लावून घेत आहे। तर असं व्यवस्थित हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे।
अगदी मार्केटमध्ये मिळतो त्याप्रमाणे हा चीज केक लागतो. अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता बघा व्यवस्थित असं हे लावून झालेलं आहे. तर आता इथे मी कट करून सुद्धा दाखवते. तर किती छान असा हा सेट झालेला आहे आणि चवीलाही खूप जबरदस्त लागत आहे. तर आमच्या इथे रिदमला सुद्धा खूप आवडलेला आहे.